आपल्या दर्जेदार अभिनयाने तरुणाईत विशेषतः तरुणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. ललित प्रभाकरने आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या. आता ललितची आणखी एक नवीन बाजू प्रेक्षकांच्या समोर आली आहे. ललित चक्क परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित आत्म पॅम्फलेटच्या सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत त्यांना मदत करताना दिसलाय. याविषयी ललित म्हणतो, आशिष माझा खूप जवळचा मित्र आहे आणि त्याच्या पहिल्या चित्रपटाचा मला भाग व्हायचं होतं. आशिष एक व्यक्ती म्हणून तर उत्तम आहेच, याशिवाय एक दिग्दर्शक म्हणूनही तो सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे त्याच्या या प्रोजेक्टमध्ये माझा काहीतरी सहभाग असावा असं मला मनापासून वाटत होतं. त्यामुळे मी सेटवर जाऊन त्याला थोडी मदत करण्याचा प्रयत्न केला. हा अनुभव माझ्यासाठीही खूप मस्त होता. त्यात झी स्टुडिओज परेश मोकाशी यांच्यासोबतही माझं एक वेगळं नातं आहे. त्यामुळे मी सेटवर जाऊन त्याला थोडी मदत करण्याचा प्रयत्न केला. हा अनुभव माझ्यासाठीही खूप मस्त होता. त्यात झी स्टुडिओज परेश मोकाशी यांच्यासोबतही माझं एक वेगळं नातं आहे. त्यामुळे या प्रोजेक्टच्या निर्मितीमध्ये थोडाफार का होईना माझा हातभार लागला आणि याचा मला विशेष आनंद आहे. या चित्रपटातील बालकलाकार सगळेच एकदम जबरदस्त आहेत. काय कमाल अभिनय करतात ही मुलं. त्यांच्यासोबतही थोडी मजा मस्ती केली. भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय, कनुप्रिया ए अय्यर, मधुगंधा कुलकर्णी व झी स्टुडिओ प्रस्तुत मयसभा करमणूक मंडळ निर्मित आत्म पॅम्फलेट या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 6 ऑक्टोबर रोजी आत्म पॅम्फलेट प्रदर्शित होत आहे. मराठी सिनेसृष्टीतील आणखीन अशा अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी धमाल.